पुढची एक मोठी बातमी बघूया। सैफ अली खानवरती जो हल्ला झालेला होता याच प्रकरणी आता वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब घेतलेला आहे। घरामध्ये घुसून झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानचा हा जबाब घेतलेला आहे। तर करीना कपूर हिचा याआधीच जबाब नोंदवला गेलाय। सैफ अली खान याच्या घरामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांची सुद्धा चौकशी झाली आहे, त्यांचे सुद्धा या प्रकरणामध्ये जबाब नोंदवले गेलेत आणि आता सैफ अली खान याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यानंतर आता सैफ अली खानचा जबाब सुद्धा नोंदवला गेलेला आहे। घरामध्ये घुसून त्याच्यावरती हल्ला झालेला होता आणि याच प्रकरणामध्ये आता वांद्रे पोलिसांनी सैफ अली खान याचा जबाब घेतलाय। कदाचित सैफ अली खान याच्या जबाबाच्या नंतर आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे या प्रकरणामधले समोर येऊ शकतात। सूरज ओझा आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, यामिनी, हा जो प्रकरण आहे यात महत्वाचं म्हणजे जे विक्टिम्स आहेत त्यांचे स्टेटमेंट्स घेणे खूप महत्वाचे असतो। त्यामुळे जेव्हा FIR घ्यायची होती त्यावेळी सैफची जी हाऊस हेल्प होती तिचा स्टेटमेंट घेण्यात आला होता, कारण की ती कमी इंजर्ड होती आणि सैफ अली खान ऍडमिट झाले होते, त्यांच्यावर शस्त्र ऑपरेशन करण्याची गरज झाली होती, त्यामुळे त्यांचं स्टेटमेंट त्यावेळी झालं नव्हता। मात्र ज्यांना जखम झालेला आहे, ज्यांच्यावर अटॅक झालेला आहे त्यांचं स्टेटमेंट महत्वाचं असतो, कारण की आज आरोपीला देखील कोर्टात हजर करणार आहे। तर त्याच्याकडनं काय अतिरिक्त माहिती मिळते हे सगळं पोलिसांना जाणून घेणं गरजेचं होतं आणि तपास पुढे घेऊन जाण्यासाठी हे सगळं माहिती महत्वाची असते। त्यामुळे स्टेटमेंट सैफ अली खानचं घेण्यात आलेलं आहे। आज आरोपीला कोर्टात घेऊन जाणार, तर त्यात काय काय निघालेलं आहे तेही देखील कोर्टापुढे आज पोलीस सांगणार आहे। जी, अगदी धन्यवाद सूरज या अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।